वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज बघणार आहे आपण महाराष्ट्रावरील काही प्रश्न जे खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तर बघूया सर्वात पहिला प्रश्न. महाराष्ट्रात लोकसंख्याची सर्वात जास्त घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय दिला आहे ठाणे, मुंबई शहर, गडचिरोली किंवा पुणे. तर याच्या उत्तर होणार मुंबई शहर. जिल्हा रोजगार हमी योजनेचा प्रमुख अधिकारी कोण असतो? पर्याय दिलाय जिल्हाधिकारी, पालकमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा तहसीलदार. तर याच्या उत्तर होणार जिल्हाधिकारी. वृत्तपत्र उत्पादनात महाराष्ट्राच्या देशात कितवा क्रमांक लागतो? पर्याय दिला आहे पहिला, दुसरा, तिसरा किंवा चौथा. तर याचं उत्तर होणार दुसरा. महाराष्ट्रात पेन्सिलचा कारखाना कुठे आहे? पर्याय दिला आहे नागपूर, मुंबई, नागपूर, नाशिक किंवा पिंपरी. तर याचं उत्तर होणार पिंपरी. महाराष्ट्रातील आकाराने सर्वात लहान जिल्हा कोणता? पर्याय दिलाय अकोला, नंदुरबार, मुंबई किंवा हिंगोली. तर याचं उत्तर होणार मुंबई. नागपूर विभागाचे प्रादेशिक नाव काय आहे? पर्याय दिलाय मराठवाडा, विदर्भ, खानदेश किंवा उत्तर महाराष्ट्र. तर याचं उत्तर होणार आहे विदर्भ. महाराष्ट्रातील कागद उद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विस्तारलेला आहे? तर याचं उत्तर होणार आहे वरील सर्व. पुणे सातारा मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? पर्याय दिले आहे आंबा घाट, खंबाटकी घाट, फोंडा घाट किंवा यापैकी नाही. तर याचं उत्तर होणार खंबाटकी घाट. दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मुद्रा आढळते? पर्याय दिले आहे काळी, जांभी, पिवळी किंवा लाल. तर याचं उत्तर होणार जांभी. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? पर्याय दिले आहे छत्तीसगड, गोवा, गुजरात किंवा मध्य प्रदेश. तर याचं उत्तर होणार छत्तीसगड. कोरकू ही आदिवासी जमानत कोणत्या जिल्ह्यात आढळते? पर्याय दिले आहे पालघर, ठाणे, अमरावती किंवा नाशिक. तर याचं उत्तर होणार अमरावती. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला विभाग कोणता? उत्तर होणार मराठवाडा. हिवाळी अधिवेश कुठे भरते? पर्याय दिला आहे नाशिक, पुणे, मुंबई किंवा नागपूर. तर याचं उत्तर होणार नागपूर. योग्य जोडी ओळखा. पर्याय दिले आहे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली किंवा वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर होणार वरीलपैकी सर्व. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुशक्ती केंद्र आहे? तर याचं उत्तर होणार तारापूर. खालीलपैकी कोणत्या नदीकाठी नांदेड शहर वसलेले आहे? उत्तर होणार गोदावरी. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय दिलाय चंद्रपूर, अमरावती, नागपूर किंवा गडचिरोली. तर याचं उत्तर होणार चंद्रपूर. भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय दिले आहे ठाणे, रत्नागिरी, नाशिक किंवा अहमदनगर. तर याचं उत्तर होणार रत्नागिरी. महाराष्ट्रातील दक्षिणेकडचा जिल्हा कोणता? तर याचं उत्तर होणार कोल्हापूर. महाराष्ट्रातील किती कृषी विद्यापीठे आहेत? तर महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठे आहेत.